प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज हिंगोली जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। त्यांनी हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव येथील श्री संत नामदेव महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्या दर्शनानंतर ते हिंगोलीच्या दिशेने निघाले। ते हिंगोलीमध्ये माणिकरावजी टाकळगावकर यांच्या शताब्दी सोहळा संपन्न होणार आहे आणि याच शताब्दी सोहळ्याला आज खरं तर शरद पवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहतात। मात्र शरद पवार यांची तब्येत कारणास्तव शरद पवार येऊ शकले नाही। जयंत पाटील काय सांगाल आज हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर? नरसी नामदेवला भेट देण्याची संधी मिळाली। खरं तर स्वतः खुद्द पवार साहेबांची इथं येण्याची तीव्र इच्छा होती आणि म्हणून दांडेगावकर साहेबांना त्यांनी निक्षून सांगितलं की इथं जायचं आहे, पण काल येऊ शकले नाहीत ते, म्हणून मला जाण्याची त्यांनी जबाबदारी सोपवली। या ठिकाणच्या अनेक भविष्यातल्या प्रगती वेगवेगळ्या गोष्टी इथं करायच्या आहेत, त्याची निवेदनं देखील पवारसाहेबांना इथल्या प्रतिनिधींनी दिली आहेत। त्याचा पाठपुरावा देखील पवारसाहेबांच्या माध्यमातून आम्ही करू। कॅबिनेट मंत्र्यांच्या वैयक्तिक सचिवासाठी 125 लोकांची यादी आली होती, मात्र त्यापैकी 109 लोकांचं मी मंजुरी केली असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। मग ते 16 अधिकारी कोण आहेत जे की चुकीची कामं करत होते? ते मला माहीत नाही, ते त्यांनाच विचारलं पाहिजे। मस्साजोग येथील जे ग्रामस्थ आहेत ते आजपासून अन्नत्याग आंदोलन करत आहेत न्यायासाठी। न्याय मिळत नाही, पोलीस लवकर तपास करत नाहीत, विलंब झाला की न्याय मिळत नाही आणि जेवढा उशीर होईल तेवढे त्या ठिकाणी जे काही एव्हिडन्सेस असतील ते थोडेसे नामशेष होण्याची शक्यता असते। माहीत नाही का उशीर होतोय। 9 लाख लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार आहेत आता, सरकारचे जवळपास 1620 कोटी रुपये वाचणार आहेत। असं नाही करता येणार, कारण त्या सर्वांना निवडणुकीच्या आधी आश्वासन दिलं, त्यांना अनुदान सुरू करण्यात आलं, त्यांनी मतदानही केलेलं आहे, त्यामुळं कुठल्याही बहिणीचं अनुदान बंद करता येणार नाही सरकारला। तसं केलं तर सरकारने त्या महिलांची फसवणूक केली असंही होऊ शकतं। तुमचे निकष होते तर मग तुम्ही निकष बघून द्यायला पाहिजे होते, घाई करण्याची कारण नव्हती। तुम्हीच आग्रहाने दिलं म्हटल्यावर त्याची परतफेड त्याची बंद करणं हे काही योग्य आहे असं मला वाटत नाही। होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जे अनुदान बंद केलं ते बंद केलेलं अनुदान योग्य नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, नरसी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।